अशी एक कल्पना करूया. एक लहान मुलगा शाळेत जातोय, पण तो बाकीच्या मुलांसारखा बाकावर बसत नाही. म्हणजे त्याला स्वतःच्या घरून एक फाटकं गोंडपाट आणावं लागतं आणि त्यावर जमिनीवर बसावं लागतं. आणि समजा त्या मुलाला तहान लागली तर तो स्वतःहून पाण्याला हात लावू शकत नाही. बापरे, म्हणजे पाण्यालाही स्पर्श करायचा नाही? अजिबात नाही. शाळेचा शिपाई तिथे आला आणि त्याने लांबून वरून पाणी ओतलं तरच या मुलाला पाणी प्यायला मिळतं. आणि समजा तो शिपाई त्या दिवशी गैरहजर असेल तर तो लहानगा मुलगा पूर्ण दिवस तहानलेलाच राहतो. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर शिपाई नाही तर पाणी नाही. हा विचारच किती अस्वस्थ करणारा आहे. म्हणजे शिक्षणाच्या ठिकाणी जिथे मुलांवर समानतेचे संस्कार व्हायला हवेत, तिथेच पावलोपावली एका लहान मुलाला तो इतरांपेक्षा कसा कमी आहे हे बिंबवलं जात होतं. मी सांगते ना, हे ऐकूनच खूप वाईट वाटतं. बद्दल बोलणार आहोत. त्यांच्या बालपणीचा हा रोजचा संघर्ष होता. आजच्या या सखोल चर्चेत आपण ऑडिओबुक लेजेंड्स या यूट्यूब चॅनलवरील एका अत्यंत सविस्तर ऑडिओबुकचं विश्लेषण करणार आहोत. नक्कीच. आणि हे ऑडिओबुक आहे डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या जीवनावर. आजची आपली चर्चा फक्त ऐतिहासिक घटनांची उजळणी नाहीये. समाजाच्या सर्वात तळाच्या पायरीवर ढकललेला, ज्याला पाणी पिण्याचा साधा मानवी अधिकारही नाकारला गेला होता, तोच माणूस स्वतःच्या ज्ञानाच्या आणि संघर्षाच्या जोरावर संपूर्ण देशाचा, भारताच्या संविधानाचा मुख्य शिल्पकार कसा बनतो, यामागचा विचार आपल्याला समजून घ्यायचा आहे. अगदी बरोबर. आणि हा प्रवास समजून घेताना आपण केवळ त्यांनी काय मिळवलं हे पाहणार नाही आहोत, तर त्यांनी ते का आणि कसं मिळवलं यावर जास्त भर देणार आहोत. कारण त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला एक नवीन वैचारिक संघर्ष पाहायला मिळतो. तर सुरुवात त्यांच्या बालपणापासूनच करूया. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे त्यांचा जन्म झाला. महार जातीत जन्मल्यामुळे अस्पृश्यतेचा कलंक जन्मापासूनच त्यांच्या माथी लागला होता. मगाशी मी जो शाळेतला पाण्याचा प्रसंग सांगितला ना, हो, तो शिपायाचा प्रसंग. बरोबर, तो त्यांच्याच आयुष्यातला होता. पण या व्यतिरिक्तही अनेक प्रसंग आहेत जे ऐकून खरंच अंगावर काटा येतो. आता गोरेगावचा तो प्रवास घ्या. त्यांना आणि त्यांच्या भावंडांना आपल्या वडिलांना भेटायला जायचं होतं, पण त्यांची जात समजल्यामुळे कोणताही गाडीवान त्यांना स्वतःच्या बैलगाडीत बसू द्यायला तयार नव्हता. आणि बघ ना, शेवटी त्यांना दुप्पट भाडं द्यावं लागलं. आणि तरीही गाडीवान त्यांच्यासोबत बसला नाही. तो पायी चालत होता आणि ह्या लहान मुलांना स्वतः ती गाडी चालवावी लागली. अरे बापरे. हो. आणि पूर्ण वाटेत त्यांना प्रचंड तहान लागली होती, पण अस्पृश्य असल्यामुळे त्यांना कुठेही पाणी मिळालं नाही. हे सगळं ऐकताना मी विचार करत होतो, हे जणू एखाद्या व्हिडिओ गेमसारखं वाटतंय. आपण गेम चालू करतो आणि त्यातली डिफिकल्टी लेवल अगदी इम्पॉसिबल मोडवर सेट केलेली असते. अगदी अचूक उदाहरण आहे हे. म्हणजे तुम्ही काहीही करा, सिस्टीम तुम्हाला हरवण्यासाठीच डिझाईन केलेली असते. पण तरीही हा मुलगा हार मानत नाही. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड त्यांच्यातील अभ्यासू वृत्ती ओळखतात आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी थेट परदेशात पाठवतात. आणि तिथेच म्हणजे परदेशात त्यांच्या आयुष्याला एक मोठी कलाटणी मिळते. न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात गेल्यावर त्यांना पहिल्यांदा खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्याचा अनुभव मिळतो. म्हणजे तिथे जातीभेद नव्हता? अजिबात नाही. तिथे लायब्ररीमध्ये त्यांच्या बाजूला कोण बसले, त्यांची जात काय आहे हे कोणीच विचारत नाही. त्या मुक्त वातावरणात ते दिवसाचे 18 तास अभ्यास करतात. तिथे प्राध्यापक जॉन ड्यूई यांच्या संपर्कात आल्यावर त्यांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांची खऱ्या अर्थाने ओळख होते. क्या बात आहे. अमेरिकेनंतर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जातात. जगातल्या सर्वोच्च आणि कठीण समजल्या जाणाऱ्या पदव्या ते मिळवतात. पण मला वाटतं खरा धक्का त्यांना तेव्हा बसतो जेव्हा ते भारतात परत येतात. बरोबर ना? होय, अगदी तसंच झालं. म्हणजे जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमधून शिकून आल्यावर तरी त्यांना तो आदर मिळायला हवा होता. हाच तर तो क्षण होता ज्याने त्यांची पुढची दिशा ठरवली. बडोद्याच्या महाराजांनी त्यांना लष्करी सचिव म्हणून मोठी नोकरी दिली होती. पण त्यांचं पद कितीही मोठं असलं तरी समाजाच्या नजरेत त्यांची जात तीच होती. बडोद्यात राहायला गेल्यावर कोणत्याही हिंदू हॉटेलने त्यांना जागा दिली नाही. म्हणजे एवढा शिकलेला माणूस पण राहायला जागा नाही? हो ना. शेवटी एका पारसी धर्मशाळेत त्यांनी नाव बदलून आश्रय घेतला. पण तिथल्या लोकांना जेव्हा त्यांची जात समजली तेव्हा त्यांनी लाठ्या काठ्या घेऊन त्यांना तिथून अक्षरशः हकलून लावलं. आणि तो ऑफिसमधला चपराशाचा प्रसंग सुद्धा आपण विसरू शकत नाही. खरंच. त्यांचा स्वतःचा हाताखालचा चपराशी त्यांच्या अंगावर दुरून फाईल्स फेकून मारायचा, कारण जवळ गेल्यावर विटाळ होईल अशी त्याला भीती होती. परदेशातून एवढ्या उच्च पदव्या घेऊन आलेला हा माणूस कमालीचा अपमानित होऊन एका बागेत बसून ढसाढसा रडत होता.
बापरे, इतका टोकाचा अपमान सहन करूनही त्या माणसाने स्वतःला संपवून न घेता संपूर्ण देशाचा कायदा कसा लिहिला हे थक्क करणार आहे. पण जेव्हा आपण त्या बागेतल्या प्रसंगाचा विचार करतो तेव्हा मला वाटतं की तिथेच त्यांच्या लक्षात आलं असेल की नुसत्या स्वतःच्या डिग्र्या वाढवून काहीच होणार नाही. तुम्ही अगदी नेमकं बोललात. तो त्यांचा काय म्हणूया एक आहा मोमेंट होता. त्यांना हे स्पष्ट झालं की उच्च शिक्षणामुळे किंवा परदेशातून आणलेल्या पदव्यांमुळे त्यांची जातीची ओळख पुसली जाणार नाही. बरोबर. हा लढा केवळ स्वतःच्या वैयक्तिक प्रगतीचा राहिला नव्हता, तो आता संपूर्ण व्यवस्थेविरुद्धचा लढा बनला होता. आणि म्हणूनच त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यासाठी झोकून देण्याचा निर्णय घेतला. आणि इथूनच त्यांच्या सामाजिक आंदोलनाची खऱ्या अर्थाने सुरुवात होते. 1920 मध्ये कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या मदतीने त्यांनी मूक नायक या वृत्तपत्राची सुरुवात केली. ज्या लोकांचा आवाज हजारो वर्षे दाबून ठेवला होता त्यांच्यासाठी हे वृत्तपत्र म्हणजे एक हक्काचं व्यासपीठ होतं. नक्कीच. पुढे 1924 मध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा तो मंत्र दिला, ज्याने एका प्रचंड मोठ्या सामाजिक आंदोलनाचा पाया रचला. आणि या आंदोलनातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक टप्पा म्हणजे 20 मार्च 1927चा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह. होय, पण इथे मला तुम्हाला थोडं थांबवायचंय आणि एक प्रश्न विचारायचा आहे. चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि त्यानंतर 25 डिसेंबर 1927ला झालेलं मनुस्मृतीचं दहन, त्यांनी या दोनच कृतींवर एवढं लक्ष का केंद्रित केलं? म्हणजे तळ्याचं पाणी पिणं आणि एक जुनं पुस्तक जाळणं या कृतींनी समाजात खरोखर काही मोठा बदल घडणार होता की हे फक्त प्रस्थापित व्यवस्थेला डिवचण्यासारखं होतं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर समजण्यासाठी आपल्याला त्या कृतींमागचं मेकॅनिझम समजून घ्यावं लागेल. पाणी हा केवळ एक भौतिक अधिकार नव्हता. महाडचं ते तळं नगरपालिकेचं होतं, म्हणजे कायदेशीररित्या ते सर्वांसाठी खुलं होतं. म्हणजे तिथून कोणीही पाणी पिऊ शकत होतं. बरोबर. तिथून प्राणी पाणी पिऊ शकत होते, पण एका विशिष्ट समाजातील माणसांना तिथे बंदी होती. त्यामुळे तळ्याचं पाणी पिणं हा मानवाधिकाराचा आणि आत्मसन्मानाचा प्रश्न होता. ते पाणी पिऊन ते केवळ एक रूढी मोडत नव्हते, तर आम्हीही माणसं आहोत हे ठणकावून सांगत होते. आणि जेव्हा त्यांनी पाणी प्यायलं तेव्हा सवर्णांकडून त्यांच्यावर आणि त्यांच्या अनुयायांवर भयंकर हल्ला झाला. एवढंच नाही तर नंतर शेण आणि गोमूत्र टाकून त्या तळ्याचं शुद्धीकरण केलं गेलं असं मी वाचलं होतं. हो, हे खरं आहे. आणि या प्रतिक्रियेतूनच मनुस्मृती दहनाचा निर्णय पुढे आला. मनुस्मृती हे केवळ एक पुस्तक नव्हतं, तर तो त्या विषमतेचा आणि हजारो वर्षांच्या शोषणाचा वैचारिक पाया होता. हां, बरोबर. त्या उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत समाजात खरी समानता येणार नाही. मनुस्मृती दहन हे विषमतेच्या मुळावर केलेलं थेट आक्रमण होतं. ती गुलामगिरीतून मुक्त होण्याची एक मोठी गर्जना होती. म्हणजे हा लढा आता केवळ रस्त्यावर किंवा तळ्याच्या काठावर राहिला नव्हता, तो वैचारिक स्तरावर गेला होता. आणि पुढे हाच लढा थेट ब्रिटिश साम्राज्याच्या केंद्रात म्हणजे लंडनच्या गोलमेज परिषदेत पोचतो. हो, राऊंड टेबल कॉन्फरन्स, जिथे भारताच्या भविष्याविषयी चर्चा होत असते. तिथे डॉक्टर आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. आता इथे थोडं तांत्रिक होत आहे. मला हे जरा सोप्या भाषेत सांगा ना, स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे नेमका काय आणि त्यांना ते का हवे होते? सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे अशी व्यवस्था जिथे दलित उमेदवाराला मत देण्याचा अधिकार फक्त दलित मतदारांनाच असेल. त्या मतदारसंघात सवर्ण मतदान करू शकणार नाहीत. पण असं का? सगळ्यांनी मिळून मतदान केलं तर काय अडचण होती? तर सवर्णांचा होयबा असणारा उमेदवार गेला असता. डॉक्टर आंबेडकरांचा युक्तिवाद स्पष्ट होता की ज्या समाजाला इतकी वर्ष दाबून ठेवलंय त्यांचे स्वतःचे स्वतंत्र प्रतिनिधी असणं गरजेचं आहे, जे कोणाच्याही दबावाखाली न येता स्वतःच्या समाजाचे प्रश्न मांडू शकतील. हे तर खूपच लॉजिकल वाटतंय. आणि विशेष म्हणजे ब्रिटिशांचे तत्कालीन पंतप्रधान रॅमसे मॅकडॉनाल्ड यांनी कम्युनल अवॉर्ड अंतर्गत ही मागणी मान्यही केली. आणि इथेच खऱ्या अर्थाने या इतिहासातलं सर्वात मोठं वैचारिक युद्ध सुरू होतं. कारण महात्मा गांधींनी या निर्णयाला कडाडून विरोध केला. त्यांनी पुण्यातील येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केलं. होय, आता आपण इथे थोडी डेव्हिल्स ॲडव्होकेटची भूमिका घेऊया. गांधीजींचा विरोध पूर्णपणे चुकीचा होता असं आपण म्हणू शकतो का? कारण त्यांचं म्हणणं होतं की जर दलितांना राजकीय दृष्ट्या वेगळं केलं तर हिंदू समाजात कायमची दरी निर्माण होईल.
इथेच आपल्याला दोन्ही महापुरुषांचे विचार अत्यंत तटस्थपणे समजून घ्यावे लागतात. बघ, गांधीजींना प्रामाणिकपणे वाटायचं की अस्पृश्यता हा हिंदू समाजाच्या हृदयपरिवर्तनाचा विषय आहे. कायद्याने किंवा राजकीय विभाजनाने हा प्रश्न सुटणार नाही, उलट समाज कायमचा दुभंगेल अशी त्यांची भीती होती. पण डॉक्टर आंबेडकरांचा अनुभव पूर्णपणे वेगळा होता. ते हजारो वर्षांच्या शोषणाचे स्वतः बळी होते. नक्कीच. आंबेडकरांचा अनुभव त्यांना सांगत होता की ज्या समाजाने हजारो वर्षे एका माणसाला साधा पाण्याचा अधिकार दिला नाही, त्यांच्या हृदयपरिवर्तनाची वाट पाहत बसणे हे आत्मघातके ठरू शकतं. खरंय. त्यांच्या मते राजकीय सत्तेशिवाय सामाजिक बदल शक्यच नव्हता. दोघेही आपापल्या जागी प्रामाणिक होते, पण गांधीजींच्या आमरण उपोषणामुळे देशातील वातावरण प्रचंड तापलं. आंबेडकरांवर प्रचंड भावनिक आणि राजकीय दबाव आला. गांधीजींच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं तर देशात दलितांवर भयंकर हल्ले झाले असते, अशी परिस्थिती होती. आणि म्हणूनच नाईलाजाने का होईना त्यांना गांधीजींचे प्राण वाचवण्यासाठी माघार घ्यावी लागली आणि 24 सप्टेंबर 1932 रोजी तो प्रसिद्ध पुणे करार झाला. बरोबर. यात स्वतंत्र मतदारसंघ रद्द करून दलितांसाठी 148 राखीव जागा मान्य करण्यात आल्या. पण मतदान मात्र सर्वांनी मिळून संयुक्त पद्धतीने करायचं ठरलं. हा डॉक्टर आंबेडकरांसाठी खूप मोठा आणि वेदनादायक राजकीय पराभव होता, नाही का? हो, तो एक तडजोडीचा करार होता. पण या कटू अनुभवाने आंबेडकरांच्या मनात एका नवीन विचाराचं बीज रोवलं. त्यांना हे कायमचं समजून चुकलं होतं की या चौकटीत राहून आणि हिंदू धर्माचा भाग राहून खरी राजकीय आणि सामाजिक समानता मिळणं जवळपास अशक्य आहे. आणि याच विचारातून पुढच्या घटनांचा जन्म झाला. काळ पुढे सरकत होता. देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता. आणि स्वातंत्र्यानंतर ज्या माणसाला कधी पाणी पिण्यावरून शाळेत अपमानित केलं गेलं होतं, त्याच माणसावर भारताचं नवीन संविधान लिहिण्याची प्रमुख जबाबदारी आली. क्या बात आहे. ते संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष बनले. जवळपास 60 देशांच्या संविधानांचा अभ्यास करून त्यांनी अत्यंत बारकाईने भारतीय संविधान घडवलं. हो, आणि या संविधानात त्यांनी कलम 17 द्वारे अस्पृश्यतेचे कायमचे उच्चाटन केले. एक व्यक्ती, एक मत आणि एका मताचे एक मूल्य हा भारतीय लोकशाहीचा अत्यंत भक्कम पारा त्यांनी रचला. पण इथे खूप रंजक गोष्ट आहे. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू होण्यापूर्वीच संसदेत त्यांनी एक अत्यंत गंभीर आणि स्पष्ट इशारा दिला होता. तो विरोधाभास मला खूप महत्वाचा वाटतो. हो, मी सांगते ना. त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की आपण राजकीय जीवनात तर समानतेच्या युगात प्रवेश करत आहोत. म्हणजे अंबानी असो वा एखादा शेतमजूर, दोघांच्याही मताची किंमत एकच असे. पण आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र प्रचंड विषमता आहे. जर आपण ही सामाजिक आणि आर्थिक विषमता लवकरात लवकर संपवली नाही तर ज्यांनी या विषमतेचा त्रास सहन केलाय तेच लोक या राजकीय लोकशाहीचा सांगाडा उखडून फेकून देतील. आणि ही केवळ पोकळ धमकी नव्हती, तर यावर उपाय म्हणून त्यांनी लगेच पावलंही उचलली. देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून त्यांनी हिंदू कोड बिल संसदेत मांडलं. मला हे हिंदू कोड बिल म्हणजे एखादा वास्तूच्या उदाहरणासारखं वाटतं. म्हणजे कसं? बघा, समजा तुम्ही एक घर बांधताय. त्या घराचा सांगाडा, त्याच्या भिंती, डिझाईन तुम्ही एकदम आधुनिक आणि भक्कम बनवता. हे झालं आपलं संविधान. पण जेव्हा तुम्ही त्या घरातली ती जुनी, गंजलेली आणि विषारी पाईपलाईन दुरुस्त करायला जाता, म्हणजे हे सामाजिक आणि कौटुंबिक कायदे, तेव्हा घरातील लोकच तुमच्या विरोधात उभे राहतात. अगदी चपखल उदाहरण आहे ही. हिंदू कोड बिल ही खऱ्या अर्थाने एक मोठी सामाजिक क्रांती होती, जी त्या गंजलेल्या पाईपलाईनला बदलणार होती. यामध्ये महिलांना संपत्तीत समान अधिकार, स्वतःच्या मर्जीने घटस्फोटाचा अधिकार आणि एकापेक्षा जास्त लग्नांना कायदेशीर विरोध अशा अनेक अत्यंत पुरोगामी तरतुदी होत्या. म्हणजे महिलांच्या हक्कांसाठी ते लढत होते. अगदी. डॉक्टर आंबेडकरांचा ठाम विश्वास होता की कोणत्याही समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील महिलांनी किती प्रगती केली आहे हे पाहिलं पाहिजे. पण या बिलाला प्रचंड विरोध झाला, संसदेतही आणि रस्त्यावरही. परंपरा आणि संस्कृती धोक्यात असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. विशेष म्हणजे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि खुद्द काँग्रेसमधील अनेक नेत्यांचाही याला कडाडून विरोध होता. आणि बघ ना, हा विरोध इतका तीव्र होता की शेवटी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना या दबावापुढे माघार घ्यावी लागली आणि त्यांनी हे बिल पुढे ढकललं. आणि याचा परिणाम काय झाला? डॉक्टर आंबेडकरांनी सप्टेंबर 1951 मध्ये आपल्या देशाच्या सर्वोच्च कायदेमंत्री पदाचा थेट राजीनामा दिला. त्यांनी सत्तेला लाथ मारली, पण आपल्या तत्वांशी कसलीही तडजोड केली नाही. जर आपण समाजातील अर्ध्या लोकसंख्येला म्हणजे महिलांना मूलभूत अधिकार देऊ शकत नसू तर त्या मंत्रिपदावर बसून काय उपयोग, हा त्यांचा विचार होता.
खरंच, राजकीय सत्तेपेक्षा सामाजिक सुधारणा त्यांच्यासाठी किती महत्वाची होती हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतं. जेव्हा त्यांना वाटलं की कायदेशीर आणि राजकीय मार्गाने सामाजिक बदल घडवून आणण्यात मर्यादा येत आहेत, तेव्हा त्यांनी आपला मोर्चा एका वेगळ्याच क्रांतीकडे वळवला. आणि तो मोर्चा म्हणजे त्यांचा धर्मांतराचा निर्णय. मला आठवतं 1935 साली येवला इथे त्यांनी एक अतिशय प्रसिद्ध घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. बरोबर. पण एक सेकंड, मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे. 1935ला त्यांनी ही घोषणा केली आणि त्यांनी प्रत्यक्षात धर्मांतर केलं 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर, म्हणजे तब्बल 22 वर्षानंतर. एवढा वेळ का लागला? त्यावेळी त्यांच्यासमोर इस्लाम, ख्रिश्चन असे अनेक मोठे धर्म पर्याय म्हणून उपलब्ध होते ना. हाच तर खरा कळीचा मुद्दा आहे. त्यांनी ती घोषणा केवळ रागाच्या किंवा भावनेच्या भरात केलेली नव्हती. या 22 वर्षांच्या काळात त्यांनी जगातील सर्व प्रमुख धर्मांचा अत्यंत सखोल आणि तुलनात्मक अभ्यास केला. यामागे आणखी एक खूप मोठं कारण होतं, ते म्हणजे जिओपॉलिटिकल, म्हणजे भूराजकीय परिस्थितीचा विचार. अच्छा, म्हणजे देशाच्या सुरक्षितेचा विचार. अगदी बरोबर. जर आंबेडकरांनी आपल्या कोट्यावधी अनुयायांसह इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला असता, तर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक रचनेत एक प्रचंड मोठी उलथापालथ झाली असती. हो, त्याचे आंतरराष्ट्रीय परिणामही झाले असते. नक्कीच. त्यांना असा धर्म हवा होता जो भारताच्या मातीतला असेल, भारतीय संस्कृतीशी जोडलेला असेल आणि ज्यामुळे देशात कोणतीही अस्थिरता निर्माण होणार नाही. त्याचबरोबर तो धर्म तर्क, प्रज्ञा आणि समानतेवर आधारित असायला हवा होता. हे सर्व निकष बौद्ध धर्मात पूर्ण होत होते. आणि म्हणूनच त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांसह बौद्ध भिक्खू चंद्रमणी महास्तवीर यांच्याकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. पण यातही त्यांनी एक वेगळा मार्ग निवडला. त्यांनी पारंपरिक बौद्ध धर्मातही काळानुसार काही बदल केले आणि नवयान ही संकल्पना जगासमोर मांडली. होय, नवयान हे एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल होतं. त्यांनी बौद्ध धर्माकडे केवळ मोक्ष किंवा निर्वाण मिळवण्याचा मार्ग म्हणून पाहिलं नाही, तर तो या पृथ्वीवर, या समाजात समता प्रस्थापित करण्याचा मार्ग मानला. बरोबर. त्यांनी आपल्या अनुयायांना ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या, त्यात हिंदू देवदेवतांना न मानण्याची, अंधश्रद्धा नाकारण्याची आणि सर्व मानवांना समान मानण्याची स्पष्ट भूमिका होती. त्यांनी बुद्धाला एका अलौकिक देवतेच्या रूपात नाही, तर एक मार्गदर्शक आणि थोर समाजसुधारक म्हणून स्वीकारलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हा केवळ एका व्यक्तीचा किंवा गटाचा धर्मबदल नव्हता. ती कोट्यावधी लोकांसाठी एक मानसिक आणि वैचारिक मुक्तीची चळवळ होती. त्यांना असा धर्म हवा होता जो माणसाला माणसाशी जोडेल. आणि दुर्दैवाने या महान ऐतिहासिक घटनेनंतर अवघ्या 2 महिन्यांच्या आतच 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांचं जाणं ही देशासाठी कधीही न भरून निघणारी हानी होती. पण जाता जाता ते या देशाला असं काही देऊन गेले आहेत ज्याच्यावर आज आपला संपूर्ण देश उभा आहे. खरंच, डॉक्टर आंबेडकरांचा वारसा हा केवळ एक कायदेशीर दस्तऐवज म्हणजे आपलं संविधान यापुरताच मर्यादित नाहीये. जातीचा विनाश आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म यांसारख्या त्यांच्या साहित्यातून आणि विचारातून मिळणारा तो एक चिरंतन प्रकाश आहे. नक्कीच. जोपर्यंत या समाजात विषमता आहे, जोपर्यंत प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा हक्क मिळत नाही, तोपर्यंत शिक्षण हेच मुख्य अस्त्र आहे, हा त्यांचा संदेश आपल्याला मार्ग दाखवत राहील. आणि त्यांनी स्वतःच्या आयुष्यातून हे सिद्ध करून दाखवलंय की परिस्थिती कितीही इम्पॉसिबल वाटत असली तरी ज्ञान आणि संघर्षाच्या जोरावर तुम्ही संपूर्ण व्यवस्थेला बदलून टाकू शकता. अगदी 100% खरं आहे. तर या सखोल चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी मला एक विचार मांडायचा आहे. आपण या चर्चेची सुरुवात एका अशा लहान मुलापासून केली ज्याला तहान लागलेली असतानाही केवळ जातीमुळे पाणी नाकारलं गेलं होतं. त्याच मुलाने पुढे जाऊन स्वतःच्या प्रगल्भ ज्ञानाच्या आणि संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण देशाला समानतेचं आणि न्यायाचं पाणी पाजलं. पण विचार करण्यासारखी आणि थोडी वेगळी गोष्ट ही आहे की डॉक्टर आंबेडकरांनी देशाचं सर्वोच्च कायदेशीर आणि राजकीय पद सोडून दिलं आणि शेवटी एका धार्मिक आणि मानसिक क्रांतीचं नेतृत्व केलं. बरोबर. हा कधीही केवळ सरकारच्या कायद्यांमधून किंवा संविधानाच्या कलमांमधून येऊ शकत नाही. कायदे फक्त तुम्हाला अधिकार देऊ शकतात, पण समाज बदलण्यासाठी समाजाच्या स्वतःच्या मानसिक आणि आध्यात्मिक मुक्तीचीच गरज असते. हा विचार नक्की करून पहा. खरंच हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आजच्या या सखोल चर्चेत आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप आभार.
पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत.